मागच्या सममध्ये आपण शिकलेलो ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला काय आहे? ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. आता याच्यामध्ये आपण याला 4ला ए मानला, वायला बी मानला. आता फॉर्म्युलामध्ये आपण आहे तसा का फिट करूया. ओके, एकदम सिम्पल आहे. 4 म्हणजे ए क्यूब 4चा क्यूब प्लस 3 इंटू a² म्हणजे 4चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे वाय प्लस 3 इंटू ए म्हणजे 4 इंटू बी म्हणजे वायचा स्क्वेअर प्लस बी क्यूब. बी क्यूब म्हणजे वायचा क्यूब. असे 4चा क्यूब 4 इंटू 4 इंटू 4 4 4 16 16 इंटू 4 16 4 64 4चा क्यूब आला आपला 64 प्लस 3 इंटू 4चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर काय येईल? 16 इंटू वाय प्लस 3 इंटू 4 इंटू वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वायचा क्यूब वाय आहे तसा. आता पुढची स्टेप मी कलर चेंज करतो आहे समजण्यासाठी. इज इक्वल 64चा 64 प्लस 3 इंटू 16 48 48 इंटू वाय वाय प्लस थांबा मी एक स्टेप खूप जणांना समजत नाही येतं, माहिती घेतो. नंबरचा नंबरला मल्टिप्लाय 3 इंटू 16 48 इंटू वाय प्लस 3 इंटू 4 12 इंटू वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब. परत मी कलर चेंज करतो समजण्यासाठी. 64 प्लस 48 इंटू वाय काय होईल? 48 वाय प्लस 12 इंटू वाय स्क्वेअर 12 वाय स्क्वेअर आणि वायचा क्यूब वाय क्यूब. इतका सिम्पल होता 4 प्लस वायचा क्यूब. आता मराठीमध्ये काय बोलतो आपण? ए अधिक बी कंसाचा घन बरोबर एचा घन अधिक 3 गुणिले एचा वर्ग गुणिले बी प्लस अधिक 3 गुणिले ए गुणिले बीचा वर्ग अधिक बीचा क्यूब. एकदम सिम्पल आहे. पहिली वाली स्टेप आहे तसं फॉर्म्युलामध्ये आपण लिहून घेतला सगळं. एच्या जागी ए, बीच्या जागी बी, बाकी सेम आहे सगळं. म्हणून फक्त ते आपण सिम्प्लिफाय केलं आणि हा आपला लास्टचा आला आपला ॲन्सर. एकदम